उपक्रम. शिबिरातून 250 विद्यार्थी गिरवित आहे वारकरी संस्काराचे धडे. श्री क्षेत्र घुराड येथे बाल वारकरी संस्कार शिबिर, टाळ मृदुंग गायन आणि वारकरी खेळाचा शिबिरात समावेश. वर्धाच्या श्री क्षेत्र घुराड येथे संत केजाजी महाराज तीर्थस्थळी वारकरी परंपरेला आत्मसात करायला लावणारं बाल संस्कार वारकरी शिबिर पार पडलंय. उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये मोबाईल आणि टीव्ही यापासून लांब राहत तब्बल 250 विद्यार्थी या शिबिरात वारकरी संस्कृतीचे धडे गिरवित आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत. लक्ष वेधून घेणारे हे शिबिर निशुल्क असून घुराडच्या पंचक्रोशीतील अनेकांचे योगदान शिबिराला मिळते आहे. टाळ, मृदुंग, पखवाज, वीणा अशी वाद्य शिकत संत ज्ञानेश्वरांचे अभंग आणि ओव्या विद्यार्थी गिरवितात, तेव्हा तेथे उपस्थित नागरिक देखील थक्क होतात. गेल्या काही वर्षांपासून वारकरी शिबिर परंपरा अखंड सुरू असताना वाढलेला प्रतिसाद आयोजकांना देखील ऊर्जा देणारा ठरतो आहे. आणि 14 असं 2 वर्ष घेतलं, त्यानंतर शिबिर घेतलंच नाही. आणि असं आम्हाला वाटलं की आता पुढे शिबिर घ्यावं, म्हणून डॉक्टर साहेब विजय मोरे, मी, पुरुषोत्तम बुजरकर यांना आम्ही यावर्षी सामील केलं. मागच्या वर्षी नव्हती आमच्यात, पण त्यावेळेस सामील केलं. आणि प्रशांत भुजबळे असं आम्ही 6 लोक आयोजक झालो. 6 लोकांनी ठरवलं की शिबिर घ्यायचं, पण आपल्याला कोणाकडून एक पैसा पण घ्यायचा नाही विद्यार्थ्या पालकाकडून. म्हणजे शिबिर ठरवताना आम्ही निःशुल्क ठरवलं. आणि मग शिबिरामध्ये वेगवेगळे उपक्रम चालवावे याकरता आम्ही महाराज लोकांची नियुक्ती केली. आणि महाराज लोकांकडून ते आम्ही कार्य करून घेतो. त्याच्यावर लक्ष आहे, ते आमच्याकडं सांगतात का सर असं झालं. आणि या मुलांना जे आहार आहे, जेवण आहे, ह्या पंक्तीसुद्धा गावातल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी नाश्ता, आज जेवण, केळं, फळं जे लागतील, जे आपल्या मुलांना देतो, ते अशा प्रकारचा अन्नदान हे सर्व गावातून चालू आहे. ते आता सध्या तासन तास मोबाईलला चिकटून राहत संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जाणाऱ्या पिढीला या शिबिराच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला गेलाय. दररोज योग साधना, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, अभंग आणि ओव्याचे पठण विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात आहे. वारकऱ्यांच्या वारीतील कित्येक गिरविणाऱ्या या शिबिरात यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. भोजनाची व्यवस्था आहे, कारण आमचा मूळ उद्देश आहे की विनामूल्य हे संस्कार शिबिर चालवायचं आहे. तर मग चालवायचं कसं, पैसा लागतो कुठलीही गोष्ट चालवायची म्हणलं तर. या गावामध्ये महाबळा असो, सेलू असो, इटाळा असो, जंगलापूर असो, जे काही पंचक्रोशीतले गावं आहेत, त्या अन्नदात्यांनी, त्या माता माऊलींनी आम्हाला या शिबिराकरिता अन्नदान केलं. मी त्यांचे खरंच धन्यवाद मानतो. आणि या शिबिरामध्ये मुलांना शिबिर घेण्याचं मुख्य कारण हेच आहे की उन्हाळ्यामध्ये विद्यार्थी इकडे तिकडे भटकतात आणि घरीच मुलं, आई वडील आम्हाला म्हणतात, महाराज आमचा मुलगा आंघोळ करेल का, त्याला झोपता येईल का. तर सगळ्यात आळशी जर करून ठेवलं असेल मुलांना कोणी, तर आई वडिलांनी. कारण हे मूळ आई वडिलांनी संस्कार दिले पाहिजे. इथे विद्यार्थी स्वतः आंघोळ करतो, स्वतः साबण लावतो, स्वतःचे कपडे धुतो, ब्रश करतो, नोहे स्वतःचा आतरून स्वतः जमा करतो, पांघरून घेतो, व्यवस्थित झोपतो आणि व्यवस्थित आचरण करतो. इथे राहायचं कसं, खायचं कसं, जेवायचं कसं, जेवताना बसल्यानंतर कुठला श्लोक म्हणायचा, पाणी फिरवायचं, अन्न पुरं ब्रह्मा आहे, हे म्हणजे त्याला जीवनामध्ये जे काही संस्कार लागतात किंवा कसं जगायचं आपण या जीवनामध्ये, हे सर्व संस्कार या शिबिरामध्ये त्याला मिळतात. आणि आमचा हाच उद्देश आहे की उच्च संस्कार, उच्च संस्कृती, उच्च आचरण, म्हणजे तेव्हाच संस्कृती आणि संस्कार टिकतील, हेच आमची इच्छा आहे. आणि हरिभक्त पारायण पोहाणे महाराज, गोमासे गुरुजी, विजय माहुरे यांच्यासह अनेकांचे योगदान येथील वैशिष्ट्य ठरते आहे. सकाळच्या योग साधनेपासून सुरू झालेल्या या शिबिर उपक्रमाला स्वावलंबनाची जोड दिली गेली. मुलांनी स्वतःची कामं स्वतः करायची, टाळ, मृदुंग आणि गायनात तल्लीन व्हायचं आणि आनंद मिळवायचा हाच नित्यक्रम आहे. श्री संत केजाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पुण्य झालेले हे नगर, या नगरामध्ये आमचे शिबिर होते. या शिबिरामध्ये आम्हाला कसं म्हणजे वागा लागते, कसं शिकायला लागते, कसं कोणासोबत वागा लागते, सकाळी किती वाजता उठायचं, जेवणात कोणता श्लोक म्हणायचा, हे सगळं शिकवलं. जसं गुरुवर्यांनी हसून खेळून मारून असं चांगल्या प्रकारे शिकवलं. संत केजाजी महाराजांच्या भूमीत वारीतील जीवनशैलीचे धडे मिळत आहेत. त्यामुळेच पालकांचा देखील उत्साह आणि तेवढीच उत्सुकता वाढली. सारे सवगंडी एकत्र आल्यावर होणारा हरिपाठ आणि या हरिपाठाना दरम्यान
एक तालाच पडणारे टाळ आणि मृदुंगाचे ठोके वारकऱ्यांचे संस्कार सांगून जातात आणि हेच चिमुकल्यावर पडणारे संस्कार आयुष्यातील तिजोरी ठरू शकतात अशा आज प्रतिक्रिया या शिबिरातून उमटल्या आहेत. यावर्षी शिबिर आटोपेल पण आठवणी कायम राहतील आणि पुढील शिबिराची देखील तेवढीच प्रतीक्षा असेल एवढेच. करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले करगटावरी ठेवोनिया तुळशी गळा कासे पितांबर आवड निरंतन याची ध्यान रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन